मोठी बातमी, संध्याकाळी 6 पर्यंत आंदोलन स्थळ रिकाम करा असे आदेश नागपूर खंडपीठाने दिलेत। आपण पाहतोय नागपूरमध्ये बच्चू कडू यांनी आंदोलन पुकारलंय। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बच्चू कडूंना महत्त्वपूर्ण आदेश दिलाय। न्यायालय महत्त्वाचं आहे, त्यापेक्षा लोक न्यायालय त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे। कुठेतरी बच्चू भाऊ कुठेतरी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न वाटतो का? हा सगळा दडपण्यानं आम्ही दडपणार नाही, एवढी ताकद आमच्यात आहे। तुम्ही काय करणार आहे न्यायालयात? आता तुमची बाजू कशा पद्धतीने ते काय ते पाहू कशी मांडायची ती। तुम्ही आता बसूनच राहणार आहात? बसूनच राहणार आहोत। लोकांचं म्हणणं आहे लोक या सगळ्याला नकार म्हणतात, म्हणजे उठायचं नाही अशी भूमिका लोक सांगतात। लोक न्यायालय महत्त्वाचं आहे। मी माझा नाही, लोक म्हणून बसा तर आम्ही बसू, लोक म्हणून उठा तर उठू। कोर्टाचा आदेश सगळेच मानतात, तुमची भूमिका कोर्टाचा आदेश म्हणून काय असेल? कोर्टानं आम्ही सांगू का लोकांना मला उठू दिलं नाही? बच्चू भाऊ त्यांनी सांगितलंय कोर्टाचा आदेश मान्य असेल, कोर्ट जर उठवत जरी असेल तर लोकांचा आदेश आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण की हा लोक न्यायालय अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती बच्चू कडूंनी साम टीव्हीशी बोलताना मांडली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सर्व बोलेसा पराग डोबडे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। तर आपण पाहतोय आताची अगदी महत्त्वाची अपडेट, संध्याकाळी 6 पर्यंत आंदोलन स्थळ रिकाम करा असे आदेश नागपूर खंडपीठाने दिलेत। मात्र दुसरीकडे बच्चू कडू ऐकायला तयार नाहीयेत। कोर्टाच्या निर्णयापेक्षा लोकांचा निर्णय आपल्यासाठी महत्त्वाचा आहे असं बच्चू कडूंनी म्हटलंय। एक मिनिट, न्यायालयात आदर कराल, काय कराल बच्चू भाऊ? आल्यावर आम्ही तुम्हाला सांगू, आता काही सांगू शकत नाही। आमच्याजवळ कोणताही निर्णय नाही, आमच्याजवळ कुठली माहिती नाही, त्याच्यावर बोलणं उचित नाही। त्यामुळे आता पण तुमची कोर्टाची मान कराल का? जर असेल तसा आदेश तर काय कराल? न्यायालय महत्त्वाचं आहे, त्यापेक्षा लोक न्यायालय त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे। तरी कुठेतरी बच्चू भाऊ कुठेतरी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न वाटतो का? हा सगळा दडपण्यानं आम्ही दडपणार नाही, एवढी ताकद आमच्यात आहे। तुम्ही काय करणार आहे न्यायालयात? आता तुमची बाजू कशा पद्धतीने ते काय ते पाहू कशी मांडायची ती। तुम्ही आता बसूनच राहणार आहात? बसूनच राहणार आहोत। लोकांचं म्हणणं आहे लोक या सगळ्याला नकार म्हणतात, म्हणजे उठायचं नाही अशी भूमिका लोक सांगतात। लोक न्यायालय महत्त्वाचं आहे। मी माझा नाही, लोक म्हणून बसा तर आम्ही बसू, लोक म्हणून उठा तर उठू। कोर्टाचा आदेश सगळेच मानतात, तुमची भूमिका कोर्टाचा आदेश म्हणून काय असेल? कोर्टानं आम्ही सांगू का लोकांना मला उठू दिलं नाही? बच्चू भाऊ त्यांनी सांगितलंय कोर्टाचा आदेश मान्य असेल, कोर्ट जर उठवत जरी असेल तर लोकांचा आदेश आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण की हा लोक न्यायालय अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती बच्चू कडूंनी साम टीव्हीशी बोलताना मांडली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सर्व बोलेसा पराग डोबडे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। तर 1 तास उरलेला आहे आणि 1 तासानंतर जर बच्चू कडू उठले नाहीत, त्यांनी आंदोलन संपवलं नाही तर आता कोर्ट काय कारवाई करेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण बच्चू कडू हे त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत। जोपर्यंत लोक उठत नाहीत, आंदोलक उठत नाहीत, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आणि आमच्यासाठी न्यायालयाच्या आदेशापेक्षा लोक न्यायालय महत्त्वाचं आहे असं देखील कडू म्हणाले। न्यायालय आहे हे, लोक न्यायालय आहे। माझं काय म्हणणं आहे, हे लोक न्यायालय आहे, लोक ठरवन। अगर सच है क्या झूठ है मुझे पता नहीं, हमारे पास कोई अभी तक कागज आया नहीं। अगर आ भी गया तो हम लोक न्यायालय के सामने रखेंगे। अगर मांगे पूरी नहीं की जाती है तो कितने दिन तक ये आंदोलन और चल सकता है? अगर आपकी मांगे नहीं पूरी की जाती है और तेजी से होगा और ताकत से होगा। सरकारचे 2 राज्यमंत्री 4 वाजता येणार होते, 4:45 वाजलेले आहे, कधीपर्यंत या ठिकाणी येत आहेत? ते वाट पाहायची आम्हाला सवय नाही, कधीपर्यंत येणार काही ते बोलणं मला झालं? माहित नाही, मला मोबाईलच लागत नाही। काय भूमिका असणार आहे? वाट नाही पाहणार आहे, नेमके काय भूमिका असणार आहे? ते आले तर ठीक आहे ना, नाही येत असून काय धरून बांधून आणू आम्ही? पुढे काय भूमिका असणार आहे भाऊ? तुम्ही आज आंदोलन थांबवलं, तुमचं रेल्वेकडे जाणार होते ते थांबवलं, सरकारच्या शब्दावर थांबवलं। पुन्हा उद्याचा प्लॅन आम्ही सकाळी जाहीर करू आणि तो अतिशय आक्रमक असेल। सरकारला नमवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। हो, आता अशी माहिती मिळते की ते एअरपोर्टला आहे, तुमच्याकडे थोड्याच वेळ येत आहे। दोन्ही राज्यमंत्र्यांची सकारात्मक चर्चा झाली तर काही होऊ शकते पुढे? तेव्हा पाहू, काय चर्चा झाल्यानंतर बोलू। क्या बताना चाहिए? हाईकोर्ट ने जिस तरीके से आदेश दिया है, हाई कोर्ट का कागज हमारे पास नहीं है। क्या आदेश है, किस तरह से बोला है, ये हमारे पास अभी कुछ नहीं है। आया तो भी वो न्यायालय है, उनका आदर तो करेंगे, लेकिन लोक न्यायालय के हिसाब से चलेंगे। न्यायालयाचा आदेशाचं पालन करण्यासाठी पोलीसही या ठिकाणी येऊन विनंती करू शकते की न्यायालयाच्या आदेशाचं पालन करावं।
ते आम्ही ठरवू काय करायचं ते. एक दिवस जास्तीचा झाला, अनुमती एकाच दिवसाची होती. तुम्हाला असं वाटतं की उल्लंघन झालं? आम्ही ते ठरवू सगळं काय असेल ते. जेव्हा आमच्या हाती कागद आला तर बच्चों को हिंदी में जानना चाहेंगे, एक दिन की परमिशन थी आपको, कोर्ट ने अब निर्णय लिया वही है। परवानगी एक दिन की दी है हमको, एक दिन की भी दी नहीं है. कहाँ है एक दिन की परवानगी? पुलिस ने वो साले झूठ बोलते पुलिस वाले. उनके पास भाजपा का झंडा दे दो ना उनके कार्यालय पे. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.